नमस्कार मंडळी. तर आज आमच्या फ्लोरिडा ट्रिपचा दिवस दुसरा. काय विचारते कसे आहात? तर आता मजेत ना, मजेतच असायला हवं. येस. तर आता आम्ही सगळे चाललो आहे खाली रिसेप्शनला ब्रेकफास्टसाठी. सो येस, खाली जाऊया कारण आता सकाळचे वाजलेत 9 आणि मग आम्ही सगळे नंतर आवरून फिरायला जाऊ. आणि हे खाली आलो आहे रिसेप्शनला ब्रेकफास्टसाठी. इथे कॉफीसाठी सारखं थांबलो आहे आणि तिकडे काही आपल्या इंडियन फॅमिलीज पण दिसत आहेत आणि ते हे सगळे ब्रेकफास्टसाठी थांबलेत. ब्रेकफास्ट एरिया इथे आपल्याला सिरियल्स ठेवले आहेत त्यांनी. इथे ओट्स आहेत, इथे मेपल सिरप, बटर, इथे पॅनकेक्स, कपकेक्स आहेत, वेगवेगळ्या पेस्ट्रीज ठेवल्या आहेत. त्यानंतर इथे बेगल आहे, ब्रेड आहे, इथे टोस्टर ठेवलं आहे आणि आपल्याला ब्रेडवर काही टाकायचं असेल तर केचप वगैरे आहे. इथे स्क्रॅम्बल्ड एग्ज आहेत, त्यानंतर इथे पटेटोज आहेत, सॉसेस आणि आता इकडे श्रीधर वॉफल्स बनवतो आहे, वॉफल मेकर आहे. तर त्यांनी ते बॅटर ठेवलं आहे आणि आपण ते फक्त त्यात ॲड करायचं. श्रीधर द शेफ. आणि इकडे हा ब्रेकफास्ट टेबल. आई अरिनला घेते कारण तो रडायला लागला आहे आणि आई बाबांना इथल्या पदार्थांपैकी काहीच आवडत नाही आहे. बाबा म्हणता इथे उपमा मिळेल का? आणि इथे हे तयार झालेले वॉफल्स. आमचा ब्रेकफास्ट वॉफल्स. बाबा पटेटोज खातात, ते बटाटे आवडले बाबांना ऐकलं. आणि आईने हे घेतलंय ब्रेड टोस्ट. मी ओट्स घेतलेत. ये. आणि आता आम्ही सगळे रेडी आहोत. आजचा आपला प्लॅन आहे गेटरलँडला जायचं, जिथे ॲलिगेटर्स आहेत सगळ्या. आणि वी ऑल आर रेडी रेडी. आणि इकडे दूध पिणं चाललंय अरिनचं. सो गेटरलँड आपल्या हॉटेलपासून साधारण इथून 24 मिनिट लागतात आणि ते 6-7पर्यंत उघडं आहे, 5पर्यंत उघडं आहे. तर तिकीट आम्ही आज तिकडेच जाऊन घेणार आहोत. ह्यावेळी ऑनलाईन तिकीट घेतले नाही आहे कारण त्यांचे 3-4 ऑप्शन्स आहेत तिकिटांचे. तर आपण तिकडे गेल्यावर बघूया नक्की आपल्याला काय काय करणं पॉसिबल आहे विथ अरिन. त्यामुळे तिकडे गेल्यावर मग आम्ही ठरवू आणि मग त्याप्रमाणे तिकीट काढू. सो आता तिकडे गेल्यावर भेटू. Every single day I'm gonna make something great. That's my way. Every single day. आता आपण इथे पोहोचलो आहोत. तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल गेटरलँड, गेटर ॲलिगेटर. सो हे सगळीकडे मगरी आहेत. आतमध्ये गेल्यावर आपल्याला सगळ्या मगरी दिसतील. तर फिलाडेल्फिया हे शहर असं दलदलीचं शहर आहे. इथे स्वॉम्प एरिया खूप आहेत, त्यामुळे इथे मगरी आणि साप खूप असतात. तर हेच मगरींचं आपण जंगल बघायला इथे आलो आहोत. सगळ्या मगरी आपल्याला इथे दिसणार आहेत. एक्सायटेड आहोत. आणि आता तुम्हाला आत गेल्यावर मी सगळं दाखवते कसं आहे. बाहेरच आपल्याला इथे तिकीटचं काउंटर दिसतंय. सो आपण आधी तिकीट काढूया आणि मग आत जाऊया. हे इथे दिसते आपल्याला तिकीटचं काउंटर. सो आता आपण बघूया. इथे त्यांनी सगळे चार्जेस लावले आहेत. नको. सो इथे हे तिकीट चार्जेस दिले त्यांनी. सो ॲडल्टसाठी $32.99, चाइल्डसाठी $29.99 आणि स्ट्रोलरचे सुद्धा वेगळे चार्जेस आहेत, व्हीलचेअरचे चार्जेस आहेत. सो हे इथलं तिकीट हे आपण ऑनलाईन पण बुक करू शकतो. आणि तिथे वेगवेगळे हे पण आहेत, झिप लाईनिंग वगैरे ॲडव्हेंचर्स आहेत. तर आता आपण जाऊया. दिसत आहेत मगरी. बापरे, आत येतच इथे मगरी दिसत आहेत. अनुराग मगरीवर बसणार आहे आई. हे बघ इकडे अजून छान दिसत आहे. हे बघ इकडे केवढ्या आहेत बघ त्या.
कशात रे येणार आहे? खतरों के खिलाडी तिथे काय होतं? हात नको बाळा. स्टील असतात ते आणि जर त्यांना काही अंतोंडात दिलं तर ते परत नाही सोडू शकत. हो ना. आणि त्यांची तेल इतकी स्ट्रॉंग असते ना की आपलं हार्ट पण मोडू शकतं. आणि आणि ते असं इतकं स्टील बसलेलं असतं ना, असं तुम्हाला दिसत असेल स्टील बसले ते. हो ना, शांत बसलेत ना. आपल्याला असं वाटतं झोपलेत. हां ते सगळ्यांना हे बँड्स देतात ते. तेव्हा ते आपल्याला खातात. हो. म्हणजे असं डायरेक्ट घे तुझा हात दाखव. आणि त्यांनी आपल्याला आत्ता इथे हा मॅप दिला आहे. तर आता आपल्याला हे सगळं फिरायचं आहे. रेडी सेट तिकडे केवढे आहे बा? ती बघ तिकडे केवढी मोठी आहे. झूम करू आपण. प्रत्यक्षात नाही ना. माझा पण मगरीच मगरी बघणार आहे. एवढ्यापासून एवढ्यापर्यंत. आणि त्यांनी इथे अशा या जाळ्या लावल्या आहेत म्हणजे कोणी पडू नये. त्याचे खाद्यपदार्थ ठेवले आहेत तर आपण ते फीड पण करू शकतो इथे. सो इथे 25 सेंट्स टाकायचे आणि मग ते आपण काढून इथे फीड करू शकतो त्यांना. पाण्यात टाकू शकतो आपण. हो केवढ्या द्या मगरी. हो ती आता एक वर आलेली. बापरे. हो एंडला एकदम. आणि एवढ्या तिथे जाऊन कोणी डेकोरेशन केलं असेल. कुठल्या मगरीवर बसले जाते? मोठ्या. तिचं तोंड बांधलेलं असेल. नाही, दोन भाजलं नाहीये. तुला पण आम्ही बघा राणी म्हणलो असतो आई. त्यांचा कॅफेटेरिया आहे जिथे आपण बसून ड्रिंक्स वगैरे बाय करू शकतो, खाऊ शकतो. 12:30ला ॲलिगेटर्स लेजंड्स ऑफ द स्वॅम्प म्हणून आहे, ते बघू आपण. ओके. तर आता इथे 12:30 वाजता एक शो आहे. आपण तो शो बघायला जातोय ॲलिगेटरचा. लास्ट टाइम आम्ही इथे आलो तेव्हा आम्ही शो मिस केला होता. सो आता बघूया नक्की हा शो असतो कसा. That wasn't a joke, by the way. My paycheck yesterday was, though. Alrighty, can you guys see now? There we go. I'm glad you guys are happy. Anyways, that first call was a little quick. Let's go ahead and try that out again. Now, in the meantime, I'm going to talk about the alligator's dental plan. Now, these guys have a fantastic dental plan. They go through thousands of teeth throughout their entire lifetimes, and that's because they're constantly crushing down on hard objects like turtle shells, bones. An alligator this size already has about... You okay? I'm alright. Just feel a little bit. I'm tired. Oh, yeah. Let's start by closing down with the teeth. Seems like a good place to just watch my bottom jaw. Alright, he's gonna focus on which chamber. There you go, look at that. Wide open. Smile, there you go, get those pictures in while you can. Yeah, you guys are single file. Now push them into the arena. The alligators will eat them. Thank you. डेंजर. That's right, guys. Thank you guys so much for joining me. स्केरी It was a really good time. If you guys want to do it, आणि इथे त्यांनी सगळे डायरेक्शन्स लावले आहेत कुठल्या बाजूला काय आहे, वॉटर पार्क कुठे आहे, काय कुठे आहे, हे सगळं त्यांनी इथे दाखवलं. इथे त्यांचे गिफ्ट शॉप आहे. इथे आपण त्यांच्या वस्तू विकत घेऊ शकतो. इकडे रेस्टरूम्स आहेत आत आल्यावर. आणि आपण तिथे तुम्हाला दिसत असेल इथे फोटो स्टुडिओ आहे. तर ते आपले त्यांचे प्रोफेशनल फोटोग्राफर्स आपले फोटो काढतात आणि इथे आपण ते फोटो घेऊ शकतो आपले काढलेले. इथे बर्ड्स आहेत बघ. कलरफुल एकदम. प्लीज डू नॉट टच बर्ड्स.
दे बाईट. त्यांनी ठिकठिकाणी बर्ड्सला हात लावू नका म्हणून बोर्ड्स लावले आहेत. आणि ते स्नेक्सचं एक्झिबिशन आहे. ते सगळीकडे साप आहेत. तो बघ, ते छोटा काळा. ओ 2 आहेत. हो तो खाली आहे. ओ माय गॉड. रॅटल स्नेक. सगळीकडे क्रिसमस सॉंग्स चालले आहेत. त्यांचे डेकोरेशन्स आहेत. छान वाटतंय. इथे मगरीचं स्केलेटन ठेवलं आहे. येस, दे आर रिअल. प्रत्येक याची माहिती पण दिली आहे. माऊस. वाटायचं का हे आलेला तू जातोस याचं. आणि आपण आज जाऊया. आणि इथे स्टिक्स विकत मिळतात आपल्याला. फूड स्टिक्स ते विकताय. सो एक स्टिक जर आपण घेतली फीडिंग स्टिक तर ती $2ची आहे. आणि 3 घेतल्या तर $5ला 3 मिळतात. भारी आहे. ते लगेच येतात ते खाण्यासाठी. घेतली येते का? ए मला ट्राय करू दे ना. अई ग, किती क्यूट आहेत ते. कलरफुल एकदम. त्याचा हा टोस्ट आहे. ते टोस्ट त्यांचा पाय हाताला. येस, तो असा एक्सपिरियन्स मस्त होता ना. एकदम छान. अशा खूप गुदगुल्या होत होत्या. गुदल्या. आपण रेस्टॉरंटला आलो आहे आणि खूप भूक लागली आहे, तर आपण खाणार आहोत. इथे असा वर मेन्यू दिला असतो. आणि पप्पा इथे ऑर्डर करत आहेत. आणि हे पूर्ण रेस्टॉरंट आहे. इथे असं हे डिपिंग डॉट्सचं आईस्क्रीम मिळतं. हे डॉट्स असतात साबुदाण्यासारखे आणि ते आईस्क्रीम असतं. ते तोंडात टाकताच मेल्ट होतं. फर्स्ट टाइम ट्राय केलं. मला वाटलं हे साबणाच्या गोळ्यासारखं याच्यात वरून आईस्क्रीम येईल. हे गार्निश करण्यासाठी असं वाटतं. भारी आहे. येस. चलो आता हे इथे रेस्टॉरंट होतं जिथे आपण जस्ट फ्रेश झालो आहोत. आणि आता इथे आपण ज्या ठिकाणी जातो आहे तिथे व्हाईट ॲलिगेटर्स आहेत. पांढऱ्या मगरी बघूया आपण आता. पांढऱ्या फेअर अँड लवली लावलेल्या. आणि इथे पूर्ण मॅप दिला आहे आपल्याला. कळतं आपण नक्की कुठे आहोत आणि त्याप्रमाणे इथे काय काय त्यांचे अट्रॅक्शन्स आहेत हे दिले आहेत. आपण आता बघणार आहोत पांढऱ्या मगरी.
तिथे तिथे दिसतात ते व्हाईट. ते तिकडे. हो इथे एक आहे इकडे. ए राजून आलाय. हो साप आहे तिथे. वॉर्निंग दिली त्यांनी इथे साप असू शकतात. स्वॉम्प आहे स्वॉम्प. हा स्वॉम्प म्हणजे हे इथे सगळं फ्लोरिडाला सगळे असंच आहे swamp. ते येणार नाही जंगल. साप असू शकतो साप. बाकी काही नाही ना. मगर. हो हे बघा हे सगळं स्वॉम्प आहे. दलदलीचा भाग आहे हा सगळा. हे बघा इथे काय काय सापडू शकतं वॉक करताना. चला ना खाली बघा वेट असेल तर स्लिपरी होऊ शकतं. अहो चला घाबरला. एव्हरग्लेड्स म्हणून आहे ना पुढे हा सगळा असाच एरिया आहे. एखादा साप दिसायलाच पाहिजे पण. हो आणि हे फ्लोरिडामध्ये असं सगळं स्वॉम्प असल्यामुळे जास्त वगैरे दिसते. मग काय भाव पडेल? सगळं जंगल आहे. आपण जंगलातनं चाललोय. भारी हो. भारी आहे पण मस्त. आणि हे विंटर असल्यामुळे झाडांची पानं गेली आहेत. नाहीतर एरवी खूपच अजून दाट वाटत असणार हे. आजी घाबरलायत. बाबा घाबरलायत. तू घाबरलास? नाही मजा आहे. थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे हा. थ्रिलिंग. काहीतरी आवाज आला. आई शोधते का? चला चला ये चल यार मला भीती वाटते. नाही ना? हो झाडं बघ अशी वर जागाच नाही आहे. ते कसं म्हणलं आळूची पानं सुद्धा इथे. हो अजून काय पण हात नाही लावायचा कशाला. कारण का ते आळूची पानं नाही आहेत ती. विषारी वनस्पती आहे. हो हे सगळे पॉइझनस असू शकतात. सगळं नॅचरल हॅबिटॅट. बघा एवढ्या ह्याच्यात तो एकटाच दिसला मला काय. फायनली आपण परत आलो वॉक करून. Great snake. 9.5 फुटाचा You ready? स्नेक आहे. 9.5 Put your hands up like that. माझे धीट मुलं. Ready? Yep. You just hold that up a little bit. If you guys want to do it, talk to Ernie. $5 cash per person. If not, check out the next show, the 3:30 Legend of the Swamp show. Alright, just like that. Hey, you can put this hand a little higher. There you go. Just like that, dude. Look at the camera. Excuse me. Nice. Ready? 1, 2, 3. There you go. सगळे असे दुकान आहेत. झिप लायनिंगचं तिकीट आपण इथे घेऊ शकतो. स्वॉम्प एरियावरून आपण झिप लायनिंग करायची. जगातल्या टॉप 10 झिप लायनिंगपैकी हे एक आहे. नेलो तर मगरीच्या तावडी, वाचलो तर फॅमिलीच्या तावडी. And they'll nibble on them while you're just standing there. So you have to be careful. Don't let them do it. या नाही बघ You gotta go straight down. उभं राहा. तुझा फोटो काढते. उभं राहते. Okay, thank you. Over there, look at me. माझे येस ये तुमचं हे नका फोटो. इथे असं जुमे ठेवले बाप्पा. आपल्याकडे इंडियात शेतांमध्ये मेंढ्या, बकऱ्या असं बिलकुल खूप मोठ्या प्रमाणावर दिसतात. त्या लोकांना अट्रॅक्शन असतं. हो मगरींवर बसलेत ते. हे खातायत लंच टाइम. त्यांची जेवणाची वेळ झाली.
त्याने त्याला पळवून लावलं बिचारा. अरे बापरे. ते खात आहे आपल्या बाजूचे आहेत ना, ते त्यांना खाऊ घालतायत आणि मगर बघ कशी खाते. काय करतेस? मी आता मगरला फीड करणार आहे. ओके रेडी. हे माहित नाही काय पण ते नीट आहे त्यांचं. बरोबर घेतलं बघ तिने. चाललोय आपण. आणि आपण त्यांच्या ट्रेनमध्ये बसलो आहे, जिथून आपल्याला ते संपूर्ण गेटरलँड फिरवून आणणार आणि तिथे काय काय आहे हे बघण्यासाठी आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत. येस. गेटर मार्ट. ते बघ अल्बाइनो व्हाईट कलरचे. हो छोटे ते व्हाईट. Here we go. Come on, guys, get loud. Yo, go. This is the last show of the day right here. Big jump by the little guy. Come on, Peter, see this guy out. You gotta give him some energy. Yo, go. There we are. He's looking up ahead. Let's see how you do over here on Paul's side. Don't see you guys gotta get loud. Got a big guy looking up on both sides. Oh! Jump! A terrible depth perception from that elevator. Looks like Peter's got a crocodile on his side. That's like having a cheat code there. That little gator wants that chicken, man. Come on, Peter's team! Yo, go! Right there. Jump! Oh, he's lining it up. तर मंडळी हे असं होतं इथला गेटरलँड. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नवीन भागात. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा आणि काळजी घ्या. लवकरच नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल एका नवीन डेस्टिनेशन सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. छोटंसं वॉटर हे आहे ॲक्टिव्हिटी. Every single day, I'm gonna make something great. That's my way. Every single day, I'm gonna make. Bye bye alligator. See you later.